नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये एक टप्पा असा येतो जिथे मनातून सतत एकच आवाज येत राहतो की मी एवढे करत आहे पण काहीच होत नाही. नामस्मरण सुरू असते, श्रद्धाही असते, तरीही ना परिस्थिती बदलते ना मनाला समाधान मिळते. उलट सगळे थांबल्यासारखे, कोरडे आणि रिकामे वाटायला लागते. हा टप्पा फार वेदनादायक असतो, कारण यामध्ये भक्ती सुटलेली नसते पण अनुभवही येत नाही. अनेक जण इथेच गोंधळतात आणि समजतात की स्वामी माझ्यापासून दूर गेले आहेत. पण खरे सांगायचे तर स्वामी मार्गावरचा हा टप्पा अत्यंत आवश्यक आणि खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की काहीच होत नाही असा टप्पा आपल्या आयुष्यामध्ये का येतो आणि स्वामी यामधून आपल्याला काय शिकवत असतात. या टप्प्यामध्ये असताना आपण काय करावे हेही आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही हा टप्पा का येतो हे समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण म्हणतो की काहीच होत नाही तेव्हा आपण फक्त वर्तमानाचा विचार करत असतो. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही असा टप्पा येतो तेव्हा ते आपल्या कर्माचे फळ असते जे आपल्याला भोगावे लागते. अनेकदा आपले प्रयत्न प्रामाणिक असतात पण मागच्या काही कर्मांचा डोंगर एवढा मोठा असतो की सध्याच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याआधी तो डोंगर पोखरण्याचे काम सुरू असते. जेव्हा आपले जुने कर्म संपत असते आणि नवीन चांगले कर्म साचत असते तेव्हा मधला जो काळ असतो त्यालाच आपण स्थिरता किंवा काहीच न होणे असे म्हणतो. ही वेळ आपल्याला संयम शिकवण्यासाठी येते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी आपली पात्रता तपासत असतात. स्वामी आपल्याला हवी असलेली गोष्ट लगेच देत नाही, कारण ती स्वीकारण्यास आपण पात्र असावे लागते. स्वामी आपल्याला जे हवे आहे ते नक्कीच देतील, पण आधी ते आपण सांभाळण्यासाठी पात्र व्हावे लागते. जेव्हा आपल्याला खूप काही हवे असते पण ते मिळवल्यानंतर ते टिकवण्याची कुवत आपल्यामध्ये नसते तेव्हा स्वामी आपल्याला प्रतीक्षा करायला लावतात. या काळामध्ये ते आपल्याला घडवतात, आपल्याला अनुभव देतात आणि जीवनातील कटू सत्य समजावून घेण्याची ताकद देतात, जेणेकरून जेव्हा ते फळ मिळेल तेव्हा आपण त्याचा आदर करू शकू. चुकीचा मार्ग आणि स्वामींचे रक्षण. कधीकधी आपण ज्या दिशेला धावत असतो ती दिशाच आपल्यासाठी विनाशाची असू शकते. आपण एखाद्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा नात्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतो, पण स्वामी ते घडू देत नाहीत. स्वामी आपल्याला ते देत नाहीत कारण आपल्यासाठी त्यांनी काहीतरी मोठे राखून ठेवलेले असते. आपण फक्त काचेच्या तुकड्याला हिरा समजून मागत असतो, पण स्वामींना माहिती असते की हा तुकडा पुढे जाऊन आपल्याला जखम करणार आहे, त्यामुळे ते आपल्याला त्या गोष्टीपासून लांब ठेवतात. ही वेळ म्हणजे स्वामींनी आपल्या भोवती घातलेले संरक्षणाचे कवचच असते. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही असे वाटते तेव्हा स्वामी कदाचित आपल्या श्रद्धेची आणि सबुरीची परीक्षा घेत असतात. संकटाच्या काळामध्ये माणूस देवाला सर्वात जास्त दोष देतो. स्वामींना पाहायचे असते की जेव्हा सर्व दरवाजे बंद असतात तेव्हा माझा भक्त माझ्यावर विश्वास ठेवतो की डगमगतो. ही वेळ आपली श्रद्धा किती खोल आहे हे पाहण्यासाठी येते. स्वामींचे अभयवचनच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच ते आपल्याला अशा एका अंधारामध्ये उभे करतात जिथे आपल्याला फक्त त्यांच्या नामाचा आधार असतो. जर आपण त्या अंधारामध्ये न घाबरता उभे राहिलो तरच आपण प्रकाश पाहण्यास पात्र ठरतो. अनुभव नसतानाही नाम सुरूच राहिले तर समजून जावे की भक्ती खोलवर रुजत आहे. याच टप्प्यावर अनेक लोक भक्ती सोडतात आणि जे टिकून राहतात त्यांचे आयुष्य हळूहळू वेगळ्या दिशेने वळते. जेव्हा असे वाटते की आयुष्यात काहीच होत नाही तेव्हा आपल्या मीपणाचा नाश होत असतो. मी कष्ट केले, मी प्रयत्न केले, मी एवढे केले तरी मला फळ नाही, या सर्व वाक्यांमध्ये मी आहे. जोपर्यंत आपला अहंकार जागा असतो तोपर्यंत स्वामींची कृपा पूर्णपणे मिळत नाही. जेव्हा आपण आपले सर्व प्रयत्न करून थकतो आणि स्वामीचरणी शरणागती पत्करतो तेव्हाच खरी कृपा सुरू होते. काहीच होत नाही ही वेळ आपल्याला हे शिकवण्यासाठी येते की आपण फक्त निमित्त आहोत, कर्ता आणि कर्वेता हे स्वामी महाराजच आहेत. नियोजित वेळेचे महत्त्व. निसर्गाचा नियम आहे की आपण बी पेरले की लगेच त्याचे झाड होत नाही. आपल्याला फळ मिळण्यासाठी योग्य ऋतूची आणि योग्य वेळेची वाट पाहावी लागते. स्वामींना आपल्या कर्माचे गणित माहिती असते. त्यांना माहिती असते की आपल्याला जे फळ द्यायचे आहे ते नेमके कधी द्यायचे. ही वेळ आपल्याला काळाचा आदर करायला शिकवते. जेव्हा काहीच होत नाही असे वाटत असते तेव्हा स्वामींचे नियोजन खरे तर सुरू असते. आपल्या कष्टाचे आणि सेवेचे काम आध्यात्मिक पातळीवर सुरू असते. फक्त त्याचे दृश्य फळ यायला योग्य वेळ यावी लागते. आयुष्यामध्ये काहीच होत नाही हा टप्पा आपल्या अपेक्षा संपवण्यासाठी सुद्धा येतो. अनेकदा आपण मनामध्ये नकळत एक यादी तयार केलेली असते की हे झाले पाहिजे, हे बदलले पाहिजे, आता तरी काहीतरी घडले पाहिजे.
या टप्प्यामध्ये स्वामी आपल्या अपेक्षा तोडतात, कारण अपेक्षा असेल तर समर्पण होत नाही आणि जिथे अपेक्षा संपतात तिथेच खरी भक्ती सुरू होते. अनेक वेळेला काही लोक फक्त स्वार्थासाठी स्वामींकडे जातात आणि काम झाले की स्वामींचा विसर पडतो. स्वामींना आपल्याकडून कर्मकांडापेक्षा प्रेमाची आणि निस्वार्थ भक्तीची अपेक्षा असते. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच घडत नाही असे वाटत असेल तेव्हा ही वेळ आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते. आपण खरंच स्वामींशी जोडले गेलो आहे की फक्त सौदेबाजी करत आहे? या गोष्टीचा अशा वेळेला आपण विचार करावा. ही वेळ आपल्याला शुद्ध भक्तीकडे घेऊन जाण्यासाठी येते. तर ही काही प्रमुख कारणे असतात ज्यामुळे काहीच होत नाही असा टप्पा आपल्या आयुष्यामध्ये येतो. आता आपण समजून घेऊया की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही असा टप्पा येतो तेव्हा खचून न जाता आपण कोणत्या गोष्टी कराव्यात. सर्वात आधी हे मान्य करा की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. सध्याचा काळ हा थांबण्याचा नसून तयारीचा आहे. स्वामी आपल्याला या स्थितीमध्ये ठेवून आपला संयम तपासत आहे. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा जशी स्वामींची इच्छा हा भाव मनात ठेवावा, यामुळे मनावरचा ताण हलका होईल. नित्यसेवेमध्ये सातत्य ठेवा. जेव्हा तुमची बाहेरची कामे होत नसेल तेव्हा आंतरिक शक्ती वाढवा. स्वामींचा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप वाढवा. सेवा ही फळाच्या अपेक्षेने न करता स्वामींशी जोडले जाण्यासाठी करा. यामुळे सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि बुद्धीला नवीन दिशा मिळेल. स्वामी आळशी माणसाला साथ देत नाहीत. जर एका मार्गाने यश मिळत नसेल तर स्वामी कदाचित आपल्याला दुसऱ्या मार्गाचा विचार करायला सुचवत असावेत. शांत चित्ताने आपल्या चुका शोधा आणि नवीन जोमाने प्रयत्न करा. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही अशी वेळ आलेली असेल तेव्हा आपण दुःखात असतो. पण अशा वेळेला स्वतःला या प्रश्नापासून थोडे बाजूला करा. विचार करा की जर हीच वेळ तुमच्या एखाद्या सहकार्यावर आली असती तर तुम्ही त्याला काय सल्ला दिला असता. कदाचित हाच सल्ला तुमच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग असावा. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नसेल तेव्हा आपण स्वामींसमोर खूप तक्रारी करतो, खूप बोलतो. त्याऐवजी थोडे मौन पाळा. कारण जेव्हा बाहेरचा गोंधळ म्हणजे तक्रारी थांबतील तेव्हाच आपल्याला स्वामींचा आवाज म्हणजे स्वामींचे संकेत ऐकू येतील. काहीच होत नाही या काळामध्ये शांत राहणे हे सर्वात मोठे ध्यान आहे. अनेक वेळेला आपले काम रखडते कारण आपल्या कर्माचा ओघ थांबलेला असतो. निसर्गाचा नियमच आहे की जे पेराल तेच उगवेल. अशा वेळेला एखाद्याला यथाशक्ती मदत करा. एखाद्या भुकेल्या प्राण्याला किंवा व्यक्तीला अन्न पाणी द्या. एखाद्या गरजूला माहिती देऊन मदत करा किंवा कोणाचे तरी दुःख ऐकून त्याला धीर द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे आयुष्य सुसह्य करण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतात. जेव्हा आयुष्यामध्ये रिकामेपणा वाटत असतो तेव्हा तुलना करणे पूर्णपणे थांबवा. त्याचे झाले मग माझे का नाही हा विचार सर्वात घातक आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचा काळ वेगळा असतो. दुसऱ्याच्या यशामुळे स्वतःच्या नशिबाला दोष देणे म्हणजे स्वामींच्या नियोजनावर शंका घेण्यासारखीच आहे. तुम्ही फक्त तुमच्या वेळेची वाट पहा. दुसऱ्याकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या कौशल्यामध्ये वाढ कशी करता येईल यावर लक्ष द्या. आयुष्यात काहीच होत नाही असे जरी असेल तरी रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा. दिवसभर काहीच चांगले झाले नसेल असे जरी असले तरीही अशा 5 गोष्टी शोधा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. रात्री झोपताना तक्रारींची यादी घेऊन झोपू नका, तर स्वामींचे आभार मानून झोपा. कृतज्ञतेमुळे आपल्या मनाची ऊर्जा बदलते आणि सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात. परिस्थिती बदलत नाही तर मग तुम्ही स्वतःला बदला. तुमची सवय, तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमची कर्म करण्याची जिद्द बदलली की स्वामींचे संकेत स्पष्ट दिसू लागतील. आणि काहीच होत नाही या गोष्टीमध्ये नक्कीच बदल घडू लागेल. काहीच होत नाही या काळामध्ये स्वामी आपले जुने कर्मदोष नष्ट करत असतात आणि आपल्याला भविष्यातील मोठ्या जबाबदारीसाठी पात्र बनवत असतात. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. म्हणूनच डगमगू नका, खचून जाऊ नका. तुमचा स्वामींवरचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.